आजच्या दिवसामध्ये फायनल सेमीफायनल देखील खेळवायची आहे, कारण की शिरोणे गावचे नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार ते देखील मॅचचा आनंद घेत असताना नेहमीच क्रिकेटवरती प्रेम असतं त्यांचं. तेच आमचे सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर दादा सुतार. दशरथ आणि तुषार स्ट्राईकवर असतील. निलेश पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. पाहूया चेंडू. खूप सुंदर असा टाकलेला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी बॉलिंग सुमित कडून. दिवा संघाचे पॉवर प्लेचं शतक फेकण्यासाठी आलेले पहिलंच शतक टाकण्यासाठी सुमित दळवी दिवा संघाकडून. सालवी खूप सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत. शिरोणे गावचे निलेश पाटील दादा त्यांचं देखील इथं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत तुम्ही पाहत असाल. सुमित सालवी घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2. खूप सुंदर अशी गोलंदाजी दिवा संघाकडून. पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी आलेले सुमित सालवी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल ती वाशी संघाकडून. धुरकास मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही बॅटमध्ये आलेला नाही. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू. शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. पॉवर प्लेचं हे शतक. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुमित सालवी धुरकास मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. पाहूया आणि फलंदाज बाद होतोय. फिल्डरचं नाव काय दादा? त्याचं नाव केतू आहे ना, म्हणून त्याला विश्वास नाही. तुम्ही चिडवतोस काय? एक ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 3. नवीन गोलंदाज रोशन दिवा संघाकडून. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते. बॅट्समॅन असतील ते विजेंद्र. स्ट्राईक वरती तुषार पाटील.
बरोबर येते कानावर. अरे बोल ना, मी साईडला जाऊ का? आता मात्र इथून मात्र पुढे येते मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षकांच्या दस्तकावरती मस्तक देणारा पहिला येतोय उत्तुंग बहारदार षटकार, आणि ज्या षटकाराची गरज होती खरोखर, कारण की चांगली गोलंदाजी होत असताना कुठेतरी मोठा फटका येणे गरजेचा होता. मोठा फटका आला, उडवला आणि एक जबरदस्त एक षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते. बॉल काय बॉल परत जुना 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 आता जुना यस, पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावांचा षटक फेकला गेला होता दिवा अ संघाकडनं, परंतु वाशी संघ कमबॅक करत असताना, कारण की ज्या षटकाराची गरज होती, आणि मोठा फटका मात्र येतोय तुषारच्या बॅटमधून. यस, तुषार म्हटल्यानंतर यस टेनिस क्रिकेटचा विचार केला तर तुषारची एक दबदबा, स्वतःची एक चांगला बॅटिंग लाईनअप, त्याच्याकडे स्वतःकडे चांगले फटके देखील आहेत, आणि तोच तुषार मात्र चांगली फटकेबाजी करतोय. तुषार पाटील विसरलं सिद्धू मोबाईल. आता मात्र पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, इथं मात्र चांगली फटकेबाजी तुषारच्या माध्यमातून पाहतोय आपण. एक धाव मात्र काय जमलं अशी बिंदा किडी मीनच बरबाद होती पैसे. हो, धावसंख्या 10. दिवाळी संघाला रेडी राहा. चला पुढचा सामना दिवाले संघ आणि शिरवणे असंघ, दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. आमचा आयोजकच गेले जेवण आम्हाला. त्याला बेश मिळतं पाहिजे ना. इथून पुढे मात्र चांगला फटका खेळला गेला, डिक्लेअर झोन मध्ये जातं. एक धाव वाढेल, एक धावेनंतर मात्र धावसंख्या 11. धावते राहिले तीनच होते ना. तीनच धावा आल्या. नंतर शेख आला, त्यानंतर सिंगल काढली, एकच धाव काढली. आवाज दिला असता. इथून पुढे मात्र कव्हरच्या दिशेने हा सजवलेला फटका, पाहूया काय होतोय. क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र इथं 2 धावा कंप्लीट केली. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथून पुढे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात, कारण क्षेत्ररक्षण देखील वाट बघत होता की डी झोन मध्ये जातोय की काय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षणाने तो चेंडू अडवला आणि मात्र 3 धावा धावून काढल्या गेल्या. या 3 धाव्यांनी मात्र वाशी संघ चांगल्या बॅटलमध्ये आपण पाहतोय आणि चांगली बॅटिंग करताना पाहतोय. आपण त्याला मोठे व्हिडिओ 150 भाले आपलं 150 केक 500 होता. इथून मात्र चांगली गोलंदाजी मात्र, आणि मात्र विकेटची पतन होते. चांगली किपिंग आपण पाहतोय निलेश चंदू पाटीलच्या माध्यमातून, आणि मात्र मोठा हादरा मात्र वाशी संघाला लागताना दिसतोय, कारण की तुषार सारखा एक मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसते. चांगली खेळी करत होता, एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता. 4 चेंडू आणि 8 धावांची इनिंग खेळून मात्र तो तंबूच्या आश्रयाला जातो, आणि विकेट नंबर 2 ची पतन होते. 2 विकेटच्या नुकसानानंतर मात्र धावसंख्यांचा विचार केला तर 14 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सुमित नवीन फलंदाज मात्र बॅटिंगसाठी. इथून मात्र वाशी संघाला चांगली कामगिरी करावी लागेल, धाव काढाव्या लागतील, रन काढावे लागतील, आणि मात्र मोठी इनिंग खेळावी लागेल. मात्र दिवा संघाचा विचार केला तर एक जबरदस्ती गोलंदाजांचा भरणा असलेला संघ, बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. इथं मात्र उडवला चेंडू, मात्र उंची जास्त लांबी कमी, गोलंदाज स्वतः धावत गेला होता, परंतु तो कॅच सोडली आणि मात्र झेल मिस होते. इथून पुढे मात्र धावसंख्या मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली कामगिरी मात्र दिवा असंघ करताना आपण पाहतोय. 30+ सामने, शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषकाचं हे आयोजन, आणि इथं मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती आणि 2 विकेटचं नुकसान. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी रोशन. येस, दिवा संघाचा हा रोशन
मडवी गोलंदाजी मार्क वरती येतोय. पंधरा धावा 15 2 धावा आल्या. तेच विचारलं मी ते मला बोलले 1 धाव 2 धावा आल्या. सॉरी माफ करा 16 धावा. विकास फलंदाज विकास सुमितच्या जागेवर विकास. आता मात्र ग्रासपेटच्या साहाय्याने कव्वाच्या दिशेने अतिशय सुंदर जबरदस्त शॉट परंतु दुसऱ्या धावाचा इथं प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. जर रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला वाशी संघाचा तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट बॅक टू बॅक 2 धावा मात्र इथं धावून काढल्या जातात. चांगली धावा संख्या उभारत असताना वाशी संघ मोठे फटके येत नाही आहेत. मग मोठे फटके येत नाही तर काय करायला लागेल सिंगलला डबल कन्वर्ट करावी लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये कुठेतरी वाशी संघ दिसतोय. चांगली फलंदाजी मात्र चांगली डोकेलिटी लावून खेळलेला हा क्रिकेट व्यवस्थितपणा दाखवताना वाशी संघ रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत आणि गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मात्र रोशन मडवीच्या माध्यमातून पाहतोय आपण दिवा असंघाची. इथं मात्र सरळ जाते डी झोन मध्ये 1 धाव भेटेल. धावसंख्या 19 इथून मात्र कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार 4 धावांसाठी. या 4 धावानंतर मात्र चांगली बुस्टिंग मात्र वाशी संघाला देखील दिली जाते आणि वाशी संघाचा देखील मॉरल डाऊन झाला होता तो हाय होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23-23. चांगली बॅटिंग चांगला बॅटिंगचा परफॉर्मन्स. मोठे फटके येत नव्हते परंतु वाट बघितली वेट केलं त्यानंतर मात्र थोडंसं क्रीजवरती थांबले फलंदाज आणि त्यानंतर मात्र आता मात्र हात खोलायला सुरुवात केली आणि हा रोशन मडवीवरती केलेला हा घणाघाती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला प्रहार आणि या प्रहारावरती आलेला चौकार. या 4 धावानंतर मात्र धावसंख्या पुढे सरसवते चांगल्या स्थितीमध्ये आकार घेते आणि आकार घेत असताना 23 धावसंख्यावरती आतापर्यंत मजल मारते वाशी संघ. इथून पुढे मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. रोशन मडवी हा चांगला गोलंदाज आहे दर्जेदार गोलंदाजी नेहमी सातत्याने 30+ संघासाठी करत असतो परंतु यावेळेला मात्र फलंदाज डोकेलिटीने बॅटिंग करत आहे चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत आहे आणि बॅटिंगचा नमुना पाहत आहोत आपण चांगल्या शिरवण्याच्या मैदानावरती. आता मात्र पुन्हा एकदा रोशन मडवी सज्ज फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतोय मात्र विजेंद्र. आता मात्र पुन्हा एकदा सरळ डी झोन मध्ये जातो. या चेंडूवरती मात्र फक्त 1 धाव भेटेल. एका धावेने धावसंख्या 24 धावा आकार घेते धावा थोडीशी चांगल्या पद्धतीने धावा. आता आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती अजूनही 3रा षटक प्रगतीपथावरती आहे. 3ऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ मात्र अजून शिल्लक असेल. याच्या पुढे पाहूया काय करतोय वाशी संघ कितपर्यंत मजल मारतोय आणि दिवा संघ कितपर्यंत रोखून ठेवतोय पाहणे खूप औचित्याचं असेल आणि पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथून पुढे चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु क्षेत्ररक्षक बॉलाच्या मागे धावतोय. इथं धावेल फेकेल थ्रो करेल तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 26 रन्स. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मी मगाशी म्हटलं होतं की वाशी संघाचे खेळाडू जे आहेत विजेंद्र आणि विजेंद्र आणि काय नाव आहे विकास चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. चांगली एकेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरतात आणि आता मात्र चांगला फटका खेळून काढला परंतु हे काय घडतंय इथं मात्र विकेटची पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकास जातो तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. सुमित येतो मात्र आता बॅटिंगसाठी.
ओव्हर संपली का? तिसरा षटक समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 26. चला यानंतरचा सामना शिरवणे विरुद्ध शिरवणे आणि कोणते दिवाले संघ. 26. नवीन गोलंदाजी मार्क वरती भूपेश. यस सर. गोलंदाजीचा विचार केला दिवा संघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत सातत्याने टाकली गेली त्यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेलेत, 26 धावा खर्च केल्या गेल्यात आणि मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय. फलंदाजीचा विचार केला तर मात्र विजेंद्र चांगल्या फॉर्म मध्ये असताना एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. मात्र ते मोठी खेळी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, चांगला स्कोर उभारावा लागेल. पाहूया विजेंद्र काय करते. आणि भूपेश मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू अटॅकिंग खेळला, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथं मात्र विजेंद्र मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परततोय आणि चांगला थ्रो, जिथं गरज नव्हती तिथं मात्र विजेंद्र काहीतरी धोका पत्करतोय आणि मात्र स्वतःचा विकेट टाकतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विजेंद्र बाद होते. एक धाव कंप्लीट केली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि मात्र विजेंद्र जातोय तंबूच्या आश्रयाला. मोठा विकेट ज्याच्या बॅट मधून रन्स येत होत्या तो विकेट मात्र 15 धावा, वैयक्तिक 15 धावांची खेळी केली आणि विजेंद्र गेला डगआउटला. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिवा असंघ पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी, कॅल्क्युलेशन क्रिकेट, चांगले क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि रनआउट झाला तर कोण? विजेंद्र. नवीन फलंदाज गुड्डू, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते गुड्डू. इथून पुढे मात्र चांगले फटके मात्र सुमितला खेळावे लागतील. पाहूया सुमित काय करते. अजूनही 5 चेंडू असतील. दिवाले संघ जर हजर असेल तर दिवाले संघ आपण व्यासपीठाजवळ कर्णधार पाठवायचा आहे आपला. शिरवणे संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज स्वतः कन्फ्यूज. इथं मात्र काय घडतंय? वायरला बॉल लागला आणि बॉल रिटर्न आला आणि नाही 2 धावा. यस, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. इथं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मी म्हटलं तर वाशी संघाची जर क्वालिटी चेक केली ना तर 1 धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट कसं करायचं ना ते वाशी संघाकडनं शिका. 30+ संघ आहे. आपण बरेचसे संघ 30+ बघितले कालच्या सत्रामध्ये, परवाच्या सत्रामध्ये, मात्र 1 धाव 2 धावामध्ये कन्वर्ट होत नव्हती. पण वाशी संघ तरबेज संघ आहे आणि चांगला संघ आहे. धावण्यामध्ये चपलाही दाखवत आहे. 1 धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट करून चांगल्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या संघाला घेऊन येत आहेत. इथून पुढे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डी झोन मध्ये जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. इथं 1 धाव्यानंतर मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 30 धावसंख्या धावफलकावरती. धावसंख्यांचा विचार केला तर 30 धावा. अजून इथून 1 ते 2 मोठे फटके खेळणे गरजेचे आहे. मोठे फटके यावे लागतील वाशी संघासाठी. पाहूया काय करतो बॅटर. इथं मात्र मोठा फटका खेळला, उडवला बॉल, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक सज्ज. इथं मात्र सोडतोय, ड्रॉप करतोय आणि मात्र ही मिस ड्रॉप. 2 धावा तर देऊन गेल्यातच, पण फलंदाज किती माग ठरेल येणाऱ्या चेंडूमध्ये ते पुढचा चेंडू ठरवतील. इथं मात्र मिस्टेक आणि मिस्टेक. सोपा झेल आलेला हातामध्ये, परंतु पूर्ण करता नाही आला, सरळ ड्रॉप केला जातोय आणि मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावाने धावसंख्या 32. चांगली फलंदाजी आपण पाहतोय सध्या वाशी संघाकडनं. इथं मात्र चांगला फटका ग्रासपेटच्या साहाय्याने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केली जाते. एस रनआउट. एकही धाव कंप्लीट केली गेली नाही, रनआउट झालेलं आहे.
नाही, अजून निर्णय कळवतील अंपायर, अजून निर्णय कळवतील पंच आमच्यापर्यंत. आऊट आहे. ओके, रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेटची पतन होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटची पतन होते. एकही धाव नाही ना आतिश? ओके, 0 रन. इथं मात्र रनआउट आणि सुमित मात्र जातोय बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. तुषार इथून पत्र चांगली गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजीचा दर्जा दाखवतोय आणि मात्र रनआउट होतं इथं आणि डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 4 समाप्त होते. पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवरती वाशी संघाने धावा उभारल्यात. आतापर्यंत 32 आणि 33 धावांचं आव्हान असेल दिवा संघापुढे. दिवा अ संघ 33 धावा आपल्याला करायच्या आहेत. 33 रनचा चेस आहे. चेक नाही का बॉल देस, बॉल देस, नवीन बॉल देस. चला, दिवाले संघ जर उपस्थित असेल तर आमच्यापर्यंत हजेरी लावायची आहे. दिवाले संघ पाणी पाठवायचं पंचांसाठी आणि नवीन बॉल देखील पाठवायचं आहे. आणि दिवाले संघ जर उपस्थित असेल तर आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे आपण, कारण की लगेचच शिरवणे असंघ विरुद्ध दिवाले संघ या दोन्ही संघांदरम्यान मॅच होणार आहे. आणि ती मॅच देखील रंगतदार मॅच असेल तर दिवाले संघ आणि शिरवणे असंघ दोन्ही संघांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. बटल के माइक बंद नाही भाई, लफड़ा है. चार 5 बॉटल घेऊन जा रे बाबा. 5-6 नाही तिथं ठेव. हा ठीक, लेग अंपायर कडे चला, 33 धावांचं आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. सुमित आणि भूपेश. यस, निलेश चंदू पाटील यांचं पुन्हा एकदा शुभ आगमन. दादा या, आपण बसा व्यासपीठावरती आपली मॅच संपल्यानंतर. यस, फलंदाजीसाठी भूपेश आणि विजू. स्ट्रायकर एंडला सुमित आणि नॉन स्ट्रायकर एंडला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीसाठी विजय. वाशी संघाचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी सातत्याने वाशी संघासाठी करताना आपण पाहत असतो याला. आणि तोच विजय मात्र गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजीचा विचार केला तर सुमित आणि भूपेश एक धमाकेदार जोडी. 33 धावांचं मापक आव्हान. परंतु मॅचेसमध्ये आपण पाहतच असतो कमी धावांचा स्कोर देखील डिफेंड करायला थोडं कठीण जात असतं. मात्र पहिल्या चेंडूवरती उडवतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला हा हाय अँड हँडसम षटकार.
चला धीरजदादा पाटील या आपण देखील यायचं व्यासपीठावरती. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मात्र आणि चांगली सुरुवात मात्र इथं दिवा असंघाची करतो सुमितचा विचार केला तर एक चांगला बॅटर, चांगला फलंदाज, मोठा फटके मारण्यामध्ये तरबेज असलेला हा प्लेअर आणि पहिल्या चेंडूवरती मनसुबे साफ करतो दिवा असंघासाठी. वाशी संघाचा मॉरल थोडासा डाऊन झालेला आहे कारण की पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार, परंतु इथून कमबॅक करावा लागेल, गोलंदाजी काढावी लागेल, चांगले बॉल टाकावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट्स काढावे लागतील, सातत्याने प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची कराकष्ट करावे लागेल आणि अतिशय चांगला दर्जेदार क्रिकेट देखील खेळावं लागेल. पाहूया काय करतोय वाशी संघ. आता मात्र चांगली सुरुवात मात्र दिवा असंघाची. पहिल्या चेंडूवरती मारलाय कव्हर्सच्या दिशेने हा एक सिक्सर. आता मात्र दुसरा चेंडू पुन्हा एकदा विजय आणि सुमितला मात्र चकवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथं एक धाव जरूर धावून काढण्यात आलेली आहे. एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक करतोय गोलंदाज आणि एक धाव खर्च करतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, टप्प्यावरती बॉल टाकावे लागतील आणि मात्र कमबॅक करावा लागेल. वाशी संघासाठी खेळणारा विजय चांगला दर्जेदार गोलंदाज आहे, परंतु कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट आणि कमबॅक करणे खूप महत्त्वाचं आहे. पाहूया काय घडतंय. इथं मात्र उचललंय, मोठा फिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र काय होतंय, गडबड गडबड आणि गडबड. विकेट सोडला जातोय आणि मात्र धावामध्ये रूपांतर केलं जातंय. पंचांकडनं इशारे 2 धावा घेतल्या का, 3 धावा. येस 3 धावा धावून घेतलेल्या आहेत. इथं मात्र चांगली फलंदाजी बघतोय आपण दिवा या संघाकडनं. दिवाळी संघ उपस्थित असेल तर आपण हजेरी दाखवायची आपली. 10 धावा धावफलकावरती. यस लेजेंड प्लेअर. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर तानाजी काका भोईर द लेजेंड प्लेअर 30+ क्रिकेट खेळताना देखील दिसतो. त्यानंतर अग्रिकोली प्रीमियर लीग देखील खेळताना दिसणार आहेत आपल्याला. वयाची 60 गाठल्यानंतर मात्र तानाजी काका अग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये देखील शिरवणे प्रतिष्ठान शिरवणेतर्फे खेळताना दिसतील आणि 30+चे सामने देखील तुर्ब्याच्या ग्राउंडवरती आपण त्यांचा एक पहिला सामना पाहिला. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये देखील त्यांना आपण पाहणार आहोत. यस चांगली मात्र गोलंदाजी मात्र आता करावी लागेल वाशी संघाला, कारण धावसंख्या खूप कमी असताना आपल्याला धावसंख्या देता येणार नाही. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न पसतोय की काय. इथून मात्र झेल मिस होतोय आणि मात्र चौकार जातोय 4 धावांसाठी. मात्र पहिला षटक कुठेतरी महागडं ठरतोय आणि 15 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. अजूनही 17 धावांची आवश्यकता, 18 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. सुमित येतो नवीन गोलंदाज. सुमित अरे सुमित आहे किती वेळा सांगणार. यस गोलंदाजी मार्कवरती सुमित आणि फलंदाजीचा विचार केला तर स्वतः सुमित देखील खेळतोय, चांगली फलंदाजी करतोय. त्याचबरोबर भूपेश देखील खेळतोय. भूपेशची देखील चांगली फलंदाजी पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये मात्र 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही जर विचार केला तर 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. पाहूया सुमित येते गोलंदाजी मार्कवरती काय करतोय संघासाठी. इथून मात्र चेंडू हाताळला, परंतु पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. वाईट +1 2 धावा भेटेल. या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17. 17 रन विदाउट लॉस. चला दिवाळे संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वाईट +1 2 धावा भेटतील. 2 धावानंतर मात्र 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र चांगला बॉल केला होता, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र कॅच सुटली गेली आणि मात्र इथं 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. इथं मात्र काय घडतंय, ओव्हर थ्रो आणि 1 म्हणजे 2 धावा भेटतील या बॉलला देखील. आता मात्र धावसंख्या चांगला आकार घेत आहे आणि आकार घेत असताना कुठेतरी आव्हान थोडंसं इझी
होत असताना पाहतोय आपण, कारण की जर विचार केला तर मापक 33 धावांचं आव्हान आणि 33 धावांचं आव्हान पार करत असताना सलामीची जोडी मात्र चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय, चांगली बॅटिंग करताना पाहतोय. इथं मिसफिल्ड देखील पाहतोय आपण, ओव्हर थ्रो पाहतोय, वाईट चेंडू पाहतोय, सगळंच काही घडताना दिसतंय या षटकामध्ये. इथं मात्र मोठा फटका खेळला आहे, येतो स्टेट ड्राईव्ह, हाय अँड हँडसम षटकार 6 धावांसाठी. एका जबरदस्त खेळी आणि हे 6 धावानंतर मात्र दिवा असंघ पूर्णपणे सुसाट सुटताना दिसतोय आपल्याला आणि चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर आपण माझ्याकडे नंबर नाही मग त्यांचा. 25 धावा धावफलकावरती. इथं मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु एसटी रक्षकाचा मात्र चकवतोय आणि मात्र 1 धाव मात्र जरूर भेटेल. एका धाव्याने मात्र समाधान मानावे लागेल. धावसंख्या 26. आता मात्र जर विचार केला तर 7 धावांची आवश्यकता असेल. 7 धावांची आवश्यकता असेल. या लगेचच दिवाले संघ आपल्याला मी वारंवार विनंती करतोय, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिरवणे संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करताना निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, अजूनही 2 चेंडू. आता मात्र चांगला फटका टोलावून काढलाय. इथं मात्र काय घडतंय, एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 27. इथं मात्र 1 धाव, 28 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 धावांची आवश्यकता असेल. 2 षटक समाप्त होतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागल्या जातात. इथून पुढे जर समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल दिवा अ संघाला. चला, शिरवणे अ संघ आपला कर्णधार यायचा आहे, त्याचबरोबर दिवाले संघ आपला देखील कर्णधार पाठवायचा आहे. लगेचच नाणेफेकीचा कॉल. आजचा शेवटचा दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे, त्यामुळे खूप सारे मॅचेस खेळवल्या जातील आणि खूप सारे सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण जरा आम्हाला सहकार्य करायचं आहे. दिवाळे संघ आपण यायचं आहे. इथं मात्र येणारे चेंडू असतील 12. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. इथून मात्र चांगली गोलंदाजी, मात्र गोलंदाज विकास यांच्या माध्यमातून. इथून पुढे मात्र चांगला फटका टोलावून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज. इथं मात्र विकेटची पतन होते आणि पहिला विकेट मात्र पडतो दिवा ए संघाचा तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. पहिला हादरा, पहिली विकेट मात्र इथं बाद होतोय. भूपेश भूपेश मात्र इथं तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. धीरज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र औपचारिकता बाकी असेल, कारण की दिवा संघाने चांगल्या पद्धतीने खेळ केला, चांगली बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती मात्र सामना जवळपास आपल्या साईडला वळवून ठेवलाय. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततांचा खेळ. अजूनही शेवटचा चेंडू किंवा शेवटची रन घेत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कुठला संघ विजय होईल. पाहूया काय घडतंय, कारण की जर विचार केला आपण तर अजूनही धावसंख्यांचा विचार केला तर 4 धावांची आवश्यकता असेल. इथून पुढे गोलंदाज विकास मात्र चांगली गोलंदाजी करतोय, दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. विकेटची पतन आणि विकेटची गरज होती वासी संघाला, तर विकेट काढून देतोय. पुन्हा एकदा विकास सज्ज गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी, वाईड +1. 2 धावा मात्र स्कोर बोर्डमध्ये ॲड होतील. इथून पुढे दिवा ए संघाला मात्र 2 धावांची आवश्यकता असेल. पाहूया 2 धावा कितपर्यंत कधी पूर्ण करतात ते, कारण की खूप सारे चेंडू देखील बाकी आहेत. 3रा षटक अजून प्रगतीपथावरती आहे आणि मात्र धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 धावांची आवश्यकता असेल. यानंतर शिरवणे असंघ आणि दिवाले संघ
इथून मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मात्र चांगला फटका 1 बाउन्सचा तशी मालेशा पार चौकार. या 4 धावानंतर मात्र दिवा असंघ मात्र विजयी होतो. विजयी संघाला खूप खूप हार्दिक अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर वाशी संघ, हार्डलक वाशी संघ, येणारा भरपूर मॅचेस बाकी आहेत अजून. त्या मॅचेससाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि लगेचच बोलतोय आपण दिवाले वर्सेस शिरवणे मेगा सामना. खूप दोन्ही बल्लेबाज टीम आहे. मॅच सुमित कंचावाला दिवाचा बॉलिंग विकेट करून 11 धावा रन कधी केले त्यांनी, रन कधी दिले होते? सुमित ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच्या गोलंदाजीच्या बोलांनी 3 धावा आणि 1 विकेट. त्यानंतर बॅटिंगमध्ये तब्बल चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली गेली. जवळपास 10 धावा त्यांनी फटकवल्या आणि सुमित ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमचे सन्माननीय सचिनदादा भोईर इथं उपस्थित आहेत. सचिनदादा भोईर आपल्या शुभ हस्ते मात्र इथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 40+ आमचे स्टार खेळाडू सचिनदादा भोईर इथं उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र इथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. सुमित वेल प्लेड सुमित. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजीच्या जीवावरती आपण ठरता.